नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या आधुनिक शेतीत मेहनत तर आहेच, पण मनुष्यबळाची कमतरता सगळ्यांनाच जाणवते। अशाच वेळी मदतीचा हात पुढे करतो आपला शेतमजूर लक्ष्मण बबन पुरी, राहणार कानेगाव, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। शेतात पिकांची फवारणी वेळेवर व्हावी, कीड रोगापासून पिकांचं संरक्षण मिळावं आणि उत्पादन वाढावं, यासाठी ते भाडे तत्वावर शेतकऱ्यांच्या पिकावर फवारणी एका टाकीस 40 रुपये प्रमाणे करत आहेत। लक्ष्मण बबन पुरी या शेतमजुरासारख्या मेहनती माणसामुळे शेती अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रगत होत आहे। तर चला जाणून घेऊया त्यांच्या कामाविषयी आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे किती शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। पाहत राहा फक्त लोहारा टाइम्सवर। कष्टाची कास धरून शेतकऱ्यांचा आधार ठरलेले लक्ष्मण बबन पुरी कानेगावचे खऱ्या अर्थाने समाजकर्ते। कानेगाव गावात राहणारे लक्ष्मण बबन पुरी जेमतेम शेती, साधंसं घर आणि प्रपंचाची मोठी जबाबदारी पेलत गेली अनेक वर्ष शेतकऱ्यासाठी भाडे तत्वावर फवारणीचे काम करत आहे। आई वडील, एक मुलगा आणि 2 मुली अशा कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे। त्यांचा एक भाऊ स्वतंत्र राहत असला तरी कुटुंबात एकोपाचं नातं मात्र कायम आहे। आई वडील हे देखील स्वतंत्र राहतात। 3 वर्षापूर्वी पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर घरातील सर्व जबाबदारी आणखीनच वाढली। मोठ्या मुलीचं लग्न झालं तर धाकटी मुलगी शिक्षण घेत असून घरातील कामकाजही तीच सांभाळत आहे। लक्ष्मण पुरी दिवसरात्र कष्ट करतात। शेतकऱ्यांच्या पिकावर फक्त 40 रुपये फवारा इतक्या मामूली दराने फवारणी करून देतात। उरलेल्या वेळात स्वतःची शेतीही करत आहेत। त्यांचा मुलगा शुभम लक्ष्मण पुरी हा एक कीर्तनकार आणि पखवाजकार आहे। समाजातील तरुणांना संस्कार आणि कला शिकवण्यासाठी कानेगावमध्ये तो प्रशिक्षण देतोय। शेतकऱ्यांना मजूर मिळत नसतील, वेळ कमी असेल किंवा तात्काळ फवारणीची गरज असेल तर लक्ष्मण पुरी हेच सर्वोत्तम पर्याय आहेत। गरज पडल्यास ते स्वतःही फवारणीमध्ये हातभार लावतात, म्हणूनच शेतकरी त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त करत आहे। माझं नाव लक्ष्मण बबन पुरी, राहणार कानेगाव, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। शेतकऱ्यासाठी म्हणजे काय, व्यवस्थिशीर फवारणी करतो आपण। आपले दिवसभर वेळ भेटला की पुन्हा वेळ भेटला की शेती करतो। आणि असं कोण फोन केले कुठे बी लोहारा, कानेगाव, कास्ती, नागूर ह्या भागात कुंकडी बी लागेल तिथं काम फवारणी करतो मी। फोन केले की जाऊन 40 रुपयाला टाकी करतो फवारणी। मी काय फवारणी करतो आणि शेतकऱ्यांनी फोन केले की लगेच जातो। माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 88 059 70 931। शेतकऱ्याला कोणालाही फवारणी करायची असली तर माझा परत एकदा नंबर सांगतो, 88 059 70 931। आणि करा, कवाही एनी टाईम 12 तास सेवा आपली उपलब्ध आहे। हां, थोडी शेती असल्यामुळे मी काय करतो, आम्हाला 3 एकर शेती आहे, त्याच्यामुळे आमचं आई वडिलाचे आमचे वडील बी जाते फवाराला, मी बी जातो फवाराला कुणाला कुठं लागेल तिथं। आणि मिळाल्या टायमात शेती करतो। माझा मुलगा आहे शुभम लक्ष्मण पुरी, 2 मुली आहेत मला। एक मुलीचं लग्न केलं मी, एक मुलगी शिकत आहे शाळा, आता ती 11वीला आहे, पुन्हा ITI झाला तिचा। माझा मुलगा पहिला आळंदीला शिकलाय मागडल्या 7-8 वर्षाखाली, त्याच्यामुळे आता ती सगळं सांप्रदायिकमध्ये आहे। ती पकवाजकार आहे 1 नंबरचा। पुन्हा त्याच्याकडे मुलं आहेत शिकायला, पुन्हा रोज कीर्तनाची सेवा करतो इकडं तिकडं। कुंकडी बी लागेल तिथं ती बी जातो रोज संध्याकाळी सेवेला, संध्याकाळी 12ला 1ला येतो। शेतकऱ्याला मी आवाहन करतो की फवारणी असली तर बिंदास माझ्या ह्या नंबरवर फोन करा तुम्ही, केव्हा बी येतो मी। परत एकदा माझा नंबर घ्या, 88 059 70 931। ह्या नंबरवर केव्हा बी फोन करा, मी सेवेला हजर आहे शेतकऱ्याच्या। लक्ष्मण पुरी केवळ स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत। अशी माणसं गावाचं, समाजाचं आणि शेतीचं बळ असतात। ही होती कानेगाव गावातील शेतमजूर, कर्तव्यदक्ष, मेहनती आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी। जर बातमी आवडल्यास नक्कीच शेअर करा व लोहारा टाइम्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।